अध्याय 16. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. शके 1757 वर्षा ऋतूत श्रावण मासी मंगळवेढीयात नामाची पंतांचे समाधीपाशी अवधूत प्रथम येऊनी बैसले. ज्या मंगळवेढे प्रसिद्ध क्षेत्रात सत्पुरुष गृहस्थ दामाजी पंत श्री विठ्ठलाचे साक्षात्कारवंत परोपकारी झाले. जेथे आणखीही साधुसंत पुण्यवान झाले प्रेमळ भगवत भक्तजन, तेथे कृष्णभट कापशीकर विद्वान वैदिक द्विजवर वसत असे. तो सद्मर्मी देव दर्शनास नित्य फिरत असे. शुद्ध भक्तियुक्त आचरिता ऐसे कृत्य तो अकस्मात गुरुवर्य देखिले. समीप जाऊनी केले नमन, म्हणे कोठूनी झाले जी आगमन. कोणते आपले वसतिस्थान, पुढे गमन कोठवरी. आता झाला रजनीचा समय, आमचे सदनी चलावे हो भक्तप्रिय. अत्याग्रहे कृष्णभट सविनय यतीश्वरासी प्रार्थित असे. वास्तविक श्रद्धा पाहुनी विप्राची वाट धरिली तत्सदनाची. ओळख नसुनी ग्राम मार्गाची पातले विप्र गेहात. यामिनी गेली एक प्रहर, पत्नीस वदत असे द्विजवर. समर्थांसाठी फलाहार काही स्वल्प सिद्ध करी. तव गीताबाई करी भाषण, गृहात नसती तांदूल कण. अभागी दरिद्री आपण, काय करावे या समयासी. ऐकुनी सांगती श्री गुरुस्वामी, आम्हासी प्रिय दुधाची दशमी. या काळी खटपट नको रिकामी, असेल तेची सिद्ध करावे. पतिव्रता द्विजश्री वारंवार दुग्धार्थ हिंडे घरोघर, परंतु दुग्धाचा एक तुषार कोठे देखील मिळेना. गृही येऊनी यतिराया, वृत्तांत कळवी सलज्ज विप्रजाया. गेला आमचा जन्म वाया, पय देखील मिळेना. परिसुनी हसती यतिराय, तुमचे गृही असता गाय. दुग्धार्थ हिंडता धाय धाय, तुम्हा काय म्हणावे. समीप असता कल्पतरू चिंतामणी, भिक्षा मागती दिनवाणी. परमात्मा सदाशिव हृदयी असुनी, हिंडती कष्टती बहिर्मुख. जैसे तुमचे करणे, गाय असुनी दुग्ध न काढणे. परिसुनी गीताबाई म्हणे, क्षमा करणे हो माय बापा. लोटले 4 संवत्सर, देनू अटली हे सत्योत्तर. अढिता दुग्ध न मिळे तिळ मात्र, वत्सही थोर वाढले. मग प्रणत वत्सल संसार श्रम नाशन, स्वामी राजे वदती प्रसन्न वचन. उठा करा सत्वर दुग्ध दोहन, नसे कारण संशयाचे. समर्थांची अभिष्टप्रद आज्ञाश्री, वंदुनी उभयता उठली झड करी. स्वच्छ पात्र घेऊन या करी, नमस्कार करीती गोमातेस. नसुनी वत्स आणि कणचारा, स्तनस्वसेची फुटला पाना झरझरा. पात्रा तरी गर्जती क्षीरधारा, सद्गुरु लीला अगम्य. शिरे भरली थोर 3 पात्रे, दुग्ध काढिता शिणली कात्रे. ओली चिंब झाली अंगवस्त्रे, धर्म शरीरी सुटला. जेथे झळके श्री गुरु कृपादृष्टी, तेथे सर्व सौख्यार्थ वर्षवृष्टी. अखंड नांदत असे तुष्टी, शांत पुष्टी संयुक्त. नंतर सतीने करून पदार्थ, फल्लाहारे संतोष विले स्वामी समर्थ. अघटित कृत्य दावनी यथार्थ, करीती कृतार्थ यतिराय. दुसरे दिनी ग्रामवासी लोकाला, अपूर्व वृत्तांत श्रुत झाला. कृष्ण भटाचे सदनी पातला, जनसमूह उल्हासे. ठेविली पात्रे क्षीर भरून, नेत्री अप्रत्यक्ष अवलोकुन. जन म्हणती हे नवल गहन, करीती नमन यतीश्वरा. त्या मंगळवेढी याची निवासी एक शूद्रश्री जनाबाई नामेसी. तिला बालपणापासूनही पंढरीची जाणे आवडे नियमाने. पांडुरंग विठ्ठलाची भक्ती भारी, प्रत्येक एकादशीस वारी. जनाबाई जाऊनी पंढरपुरी, दर्शन करी विठोबाचे. एकदा आषाढीचे वारीस, पडू लागला जोराने पाऊस. क्षण मात्र उघडेना त्या समयास, गमनास आयास पडती. गाठोडे बांधुनी शिरी ठेविले, समागमे कन्या रत्न घेतले. म्हणे सांभाळी गे माय विठ्ठले, नाम घोषे गर्जत चालली. धैर्य भर पावसात निघाली, मंदगतीने 2 कोस गेली. ते दवा सायं वेळा पातली, मार्ग सहसा दिसेना. मार्गी एका वृक्षातळी, कन्येसहित जनाबाई बैसली. ओली वस्त्रे पिळू लागली, बहे पाहे चोहोकडे. तेथे वृक्षाखाली समोर एक दीप्तिमान बैसले यतिवर्य. शीते कापत असुनी थरथर, हासती निर्भय आनंदे. कधी कधी मंगळवेढ्याचे अरण्यात, जनाबाई यती दर्शनासी असे जात. हे यतीश्वर सत्पुरुष नामांकित आहेत म्हणून जाणत असे. मग जनी करी साष्टांग नमन, स्वामी समर्थांसी वदे लीन वचन. आजपर्यंत श्री विठ्ठल दर्शन टळले नाही वारीचे. आजी मात्र आला अंतराय, आता यासी कोणता उपाय. सांगाजी आपण साक्षात प्रभुराय, करू काय सुचेना.
पंढरपूर क्षेत्री आहे देवराय, अन्यत्र स्थळी नाही काय. आता परमात्मा सच्चिन्मय, हृदयी माय पाहिगे. पंढरपूर हेची क्षेत्र शरीर, क्षेत्रज्ञ विठ्ठल आत्मा निरंतर. सर्वात यामी साक्षी निर्विकार, जड देहाहुनी भिन्न पाहिगे. मग कटीवरी ठेवणी दोन्ही कर, उभे राहिले योगाधीश्वर. प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणीवर, जरीने सुंदर रूप देखिले. जनाबाईने पंढरपुरी जे जे पाहिले होते पांडुरंग मंदिरी, तेची येथे प्रत्यक्ष सर्व प्रकारी अभिन्नपणे अवलोकिले. वाटले समाधान कौतुक, चरणी ठेविले प्रेमे मस्तक. म्हणे येथेची भेटले रमानायक, दासी करणे साक्षात. जनाबाई त्या एकादशीपासून पुत्र कन्यादी सहित वर्तमान. जेथे वसती अत्रिनंदन, तेथे वारीस येत असे. पंढरीची सोडून वारी वृद्धावस्थेमुळे प्रतिसंवत्सरी. जनाबाई येतसे प्रज्ञापुरी, मोक्षाधिकारी यथार्थ. प्रेम भावे गुरु दत्तात्रय पूजन, यथाशक्ती अंतसंतर्पण. नाम संकीर्तन उत्तम भजन, देहभान रहित करीत असे. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला, अगम्य अथक देवाधिकाला. भवानवी तारक सर्वत्राला, इति षोडशोऽध्याय समाप्तः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.